नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपण एलिमेंट्स ऑफ ग्रुप 16, 17 अँड 18 हा चॅप्टर घेतो होतो आणि काल आपण या चॅप्टरमध्ये आपल्या लेक्चरला आपण घेतलं होतं की ओझोनच्या ज्या काही प्रॉपर्टीज होत्या त्याच्या केमिकल प्रॉपर्टीज म्हणा किंवा फिजिकल प्रॉपर्टीज म्हणा, युजेस त्याचे, आणि त्याचबरोबर आपण सिम्पल ऑक्साईड्स या संबंधी आपण माहिती घेतली होती. सिम्पल ऑक्साईड्स आपले जे होतात, थोडंसं आपण रिव्हिजन जर आपण घेतली तर सिम्पल ऑक्साईड्स जे होते हे आपले 4 टाईपचे होते. सिम्पल ऑक्साईड्स त्यातला पहिला होता ॲसिडिक ऑक्साईड. त्याच्यानंतर सेकंड होता बेसिक ऑक्साईड. ओके. त्याच्यानंतर तिसरा होता एम्फोटेरिक. ऑक्साईड. त्याच्यानंतर चौथा होता न्यूट्रल ऑक्साईड. ओके, न्यूट्रल ऑक्साईड. ते 4 ऑक्साईड्स होते. आपण 4 ऑक्साईड्स असतात कसे, तर जे ऑक्साईड्स बेससोबत रिॲक्ट होतात, ओके, आणि सॉल्ट देतात, याला आपण काय म्हणतो, ॲसिडिक ऑक्साईड म्हणतो. किंवा जे वॉटरमध्ये डिझॉल्व्ह होतात आणि ॲसिड फॉर्म करतात त्याला आपण ॲसिडिक म्हणतो. जे ॲसिडसोबत रिॲक्ट होतात आणि सॉल्ट फॉर्म करतात त्यांना आपण बेसिक ऑक्साईड असं म्हणतो. किंवा जे वॉटरमध्ये डिझॉल्व्ह झाल्यानंतर बेसिक पार्ट देतो, बेस देतात, आपण त्याला बेसिक ऑक्साईड असं म्हणतो. एम्फोटेरिक ऑक्साईड्स म्हणजे काय, समजा ॲसिडिक असेल पार्ट, तो इटसेल्फ ॲक्ट्स ॲज अ बेस आणि यूज सॉल्ट, तशाला आपण काय म्हणतो असतो, ॲसिडिक. आणि किंवा जो ॲसिड असेल तो स्वतःहून बेस म्हणून रिॲक्ट होईल आणि सॉल्ट आपल्याला फॉर्म करेल, याला आपण काय म्हणतो असतो, एम्फोटेरिक. मीन्स दॅट इट इज डिपेंड ऑन द अनदर रिॲक्टंट, दॅट वेदर इट इज acidic or basic. If the another reactant is acidic, then he behaves as base, and if it is a basic, then it behaves as a acid. So these are the nature of amphoteric parts. So it behaves both the roles, acidic as well as basic. The best example of this part is what, Al2O3. Okay. This Al2O3 if reacts with base, then at that time it acts as a acid, and if it is reacts with acid, then at that time it acts as a base. So this oxide is said to be the amphoteric oxide. His nature is what, amphoteric nature. Okay. Afterward, then we said that neutral oxide. What is that neutral oxide? The oxides which are the neither acidic nor basic. ऑक्साइड है लेकिन वो ना तो एसिडिक है ना ही वो बेसिक है, तो उसको हम क्या कह सकते हैं, न्यूट्रल ऑक्साइड भी हम उसको कह सकते हैं. तो इस टाइप के हमने लिए थे. इसके एग्जांपल अगर हमने लिए थे कल, अगर आपको याद है तो हमने कार्बन मोनोऑक्साइड लिया था, NO लिया था, नाइट्रोजन ऑक्साइड, N2O डायनाइट्रोजन ऑक्साइड्स, ऐसे भी हमने लिए थे. तो ये जो ऑक्साइड्स है, ऑक्साइड्स ना तो एसिडिक है ना ही बेसिक है, तो इसको हम क्या कहते हैं, न्यूट्रल ऑक्साइड इसको हम इसको बोलते हैं. उसके बाद में हमने लिया था भाई जो ओजोन की जो प्रॉपर्टीज़ है. सबसे पहले तो प्रिपरेशन लिया था ओजोन का. ओजोन की प्रिपरेशन के बाद में हमने ओजोन का जो प्रॉपर्टीज़ लिए थे, उनमें हमने लिया था केमिकल प्रॉपर्टीज़ एज वेल एज फिजिकल प्रॉपर्टीज़. दोनों भी हमने यहाँ पे लिए थे. केमिकल प्रॉपर्टीज़ में हमने उसकी ऑक्सीडाइजिंग प्रॉपर्टी ली थी, रिड्यूसिंग प्रॉपर्टी ली थी मेरे ख्याल से. उसके बाद में हमने ब्लीचिंग प्रॉपर्टी भी उसकी ली थी. उसके बाद में ओजोन डिप्लीशन क्या होता है, क्या होता है वो हमने देखा था. और स्ट्रक्चर ऑफ ओजोन जो है वो भी हमने इसमें लिया था. तो और उसके बाद हमने यूजेस ऑफ ओजोन, यानी पांचों के पांचों पार्ट, मैन्युफैक्चर कैसे किया जाता है, उसके बाद में उसकी फिजिकल प्रॉपर्टी क्या है, उसके बाद में उसकी केमिकल प्रॉपर्टी क्या है, उसके बाद में उसका स्ट्रक्चर किस तरह से है,
और हमने उसका लिया था ओजोन का यूजेस भी लिया था। स्ट्रक्चर में हमने लिया था कि भाई ऑक्सीजन एक है, ए डबल बॉन्ड, और ये यहाँ पे एक सिंगल बॉन्ड होगा, वहाँ पे 6 इलेक्ट्रॉन आउटरमोस्ट ऑर्बिट में हम लिखेंगे, यहाँ पे 4 इलेक्ट्रॉन लिखेंगे। लेकिन ये एज इट इज़ ऐसे नहीं होता है, तो ये ऐसा भी हो सकता है यहाँ पे, और यहाँ पे डबल बॉन्ड। तो अगर यहाँ पे डबल बॉन्ड ऐसा होगा, और ये 1 2 3 4 5 6, तो कैनोनिकल फॉर्म इसका कैसा आएगा, टोटल मिला के इसका पार्ट इस तरह से आता है। यहाँ पे ऑक्सीजन, यहाँ पे ऑक्सीजन, यहाँ पे ऑक्सीजन, और इनके बीच में ये जो बॉन्ड होता है वो शिफ्ट होते रहता है। इनकी लेंथ कितनी रहती है, 128 पिकोमीटर, और इनका जो एंगल है वो होता है 117 डिग्री। तो इस टाइप की इंफॉर्मेशन हमने हमारे लास्ट जो लेक्चर था उसमें हमने ली थी। आज हम जो लेने वाले हैं वो है कंपाउंड्स ऑफ सल्फर। कल हमने ऑक्सीजन के बारे में जानकारी ली थी और उसके कंपाउंड्स के बारे में जानकारी ली थी। आज हम जानकारी लेंगे भाई हमारे सल्फर वाले। आपण आज इन्फॉर्मेशन घेऊया सल्फर, कंपाउंड्स ऑफ सल्फर। तो हेडिंग लिहिला आपण कंपाउंड्स, यस, कंपाउंड्स ऑफ सल्फर, कंपाउंड्स ऑफ सल्फर। कंपाउंड ऑफ सल्फर। ओके, आता सल्फरचे कंपाउंड सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला माहित असतो तो म्हणजे सल्फर डायऑक्साईड। कोणता असतो आपल्याला, सल्फर, सल्फर डायऑक्साइड। ओके, सल्फर डाइऑक्साइड इज रिटर्न एज SO2। सल्फर के लिए S और डाइऑक्सीजन। सल्फर डाइऑक्साइड वेल नोन टू ऑल ऑफ अस। उसका प्रिपरेशन, प्रिपरेशन ऑफ SO2, प्रिपरेशन कहाँ से होता है? सबसे पहले तो ऑब्वियसली उसका मेन सोर्स क्या होगा, सल्फर होगा। तो फ्रॉम सल्फर से ही हम इसको क्या कर सकते हैं, निकाल सकते हैं। पहले फ्रॉम सल्फर, पहले तो हम निकाल सकते हैं फ्रॉम सल्फर। फ्रॉम सल्फर, सल्फर से एकदम सल्फर लो, ऑक्सीजन के साथ में उसको मिक्स करो, ऑब्वियसली वो क्या मिलेगा, सल्फर हमारा कैसा होता है, सॉलिड के फॉर्म में होता है। सल्फर सॉलिड के फॉर्म में होता है, प्लस O2 गैस के फॉर्म में होता है। रिएक्ट्स हो गया SO2 जो होता है वो गैस मिला, वो भी कैपिटल है, ध्यान में रखना। गैसेस, सॉलिड, गैसेस और गैसेस, सिंपल से फॉर्म होता है। सल्फर से ही नहीं बल्कि सेकंड, और हम हमारे पास में और एक पार्ट होता है सल्फाइड से भी हम इसको निकालते हैं, और ये इंडस्ट्रियल मेथड होती है। ओके, लेबोरेटरी भी हम सीख सकते, पहले भी आए तो भी इंडस्ट्रीज़ का नाम ले लिया है तो पहले इंडस्ट्रीज़ का ले लेते हैं। सेकंड जो होता है फ्रॉम सल्फाइड, और ये कहाँ पे यूज़ किया जाता है, इंडस्ट्रीज मेथड, इंडस्ट्रियल मेथड, इंडस्ट्रियल मेथड, इंडस्ट्रियल मेथड। कमर्शियल पॉइंट ऑफ व्यू अगर हमको प्रिपेयर करनी है तो हम ये सल्फाइड से उसको क्या करते हैं, यूज़ करते हैं। ओके, इसके लिए हमको क्या करना पड़ता है, जिंक सल्फेट जो होता है, जिंक सल्फाइड जो होता है, और आयरन पायराइट भी हम ले सकते हैं, ऐसा कोई प्रॉब्लम नहीं, उससे भी निकल सकता है, इससे भी निकलता है। दो चीज़ें होती है, या तो जिंक सल्फाइड, ओके, और या फिर आयरन पायराइट्स। आयरन पायराइट्स, आयरन पायराइट्स का फॉर्मूला होता है FeS2, FeS2 आयरन
पायरेट जिसको हम बोलते, इनको रोस्ट करना पडतं. रोस्ट करना पडतं म्हणजे रोस्ट करावं लागतं म्हणजे याला हिट करावं लागतं. ओके, याला हिट केलं जर रोस्ट करणे म्हणजे भाजणे. आई ज्याप्रमाणे शिरा करताना रवा भाजते त्याप्रमाणे आपल्याला हे भाजावं लागतं. पण मोठ्या प्रमाणात हे होता हा पार्ट होतो. आपण याची एकाची रिॲक्शन्स बघूया. सगळ्यात पहिले झिंक सल्फाईडची आपण रिॲक्शन्स पाहूया. झिंक सल्फाईडला आपण जर का ऑक्सिजनसोबत जर आपण हे केलं, झिंक सल्फाईडला आपण ऑक्सिजनसोबत समजा जर का रोस्ट केलं, ओके, हिट रोस्ट करून म्हणजे हिट करतो आपण, तर आपल्याला ZnO झिंक ऑक्साईड आपल्याला मिळतं. आणि या झिंक ऑक्साईडचाच एक बाय प्रॉडक्ट आपल्याला काय मिळतो, SO2 आपल्याला मिळतो. SO2 आपल्याला मिळतो. ओके, आता बॅलन्सिंगचा प्रॉब्लेम आला. इथे 3 ऑक्सिजन झालेत, इथे 2 ऑक्सिजन झालेत, म्हणजे डेफिनेटली इथे आपल्याला 2 जर केले तर होणार नाही. झिंकसोबत ऑक्सिजन, झिंकचे 2 म्हणजे इथे ट्वाईस घ्यावं लागेल आपल्याला. ओके, इथे ट्वाईस घेतल्यानंतर हे 2 आणि हे 2 4. इथे जर 2 केले तर पुन्हा SO2, पुन्हा इथं ट्वाईस झिंक आला, म्हणजे इथे सुद्धा ट्वाईस आपल्याला झिंक द्यावा लागेल. म्हणजे इथे ट्वाईस झिंक आला, इथे ट्वाईस झिंक आला, तर इथे 2 सल्फर आले, तर इथे ट्वाईस SO2 घ्यावं लागेल आपल्याला. ओके, ते प्लस ट्वाईस SO2. आता इथे ट्वाईस SO2 झाले तर 2 आणि 2 4 आणि 2 6, म्हणजे इथे थ्राईस O2. आता ही रिॲक्शन बॅलन्स आहे आपल्याला. ओके, सो वेन झिंक सल्फेट इज रोस्टेड in presence of oxygen, we get zinc oxide plus sulfur dioxide. This is the industrial method. We can get sulfur dioxide from sulfides. Okay, a second part is also there. It is with the help of iron pyrites. Fe2 प्लस सपोज O2. फिर से हमने हीट किया इसको, आयरन ऑक्साइड मिलेगा डेफिनेटली. अगर यहाँ पे जिंक ऑक्साइड मिला तो आयरन ऑक्साइड हमेशा होता है Fe2O3 के फॉर्म में. ओके, Fe2O3 और प्लस SO2. ये तो मेन ऐसे मिलने वाला है. अभी इसको आप करेंगे बैलेंस. बैलेंस करना है तो Fe2O3 यहाँ पे 3 हो गए, यहाँ पे 2 हो गए, 5 हो गए. 5 तो नहीं मिलेंगे, और सल्फ़र जो है यहाँ पे 2 है, डेफिनेटली S2 यहाँ पे 2 है. तो अगर यहाँ पे 2 S2 अगर आते हैं तो यहाँ पे ट्वाइस S2 करेंगे तो वो पार्ट सल्फर के साथ में उसकी वैलेंसी एडजस्ट नहीं होंगी. तो क्या करें, Fe2 यहाँ पर है, यहाँ पे ट्वाइस करते पहले. ओके, ट्वाइस करने के बाद में यहाँ पे ट्वाइस करते हैं. 2 2 4 6 और 7 में तो ये नहीं मानेगा, तो 4 8 करेंगे तो यहाँ पर भी आएगा. नो. अच्छा, यहाँ पे ट्वाइस करते हैं. ट्वाइस Fe2O3 ये कर सकते हैं. ट्वाइस Fe2O3 किया तो डेफिनेटली ये 4 होंगे, ये 4 होंगे, तो Fe पहले 4 कर दो. 4 करेंगे तो ये 8 हो जाएंगे. सल्फ़र 8 है तो यहाँ पे 8 करते हैं. ओके, सल्फ़र अगर 8 हो गया तो अभी बच्चे ऑक्सीजन को अगर हम करेंगे तो 8 दूने 16 और 6 22 11, यहाँ पे प्लस 11. ओके, दिस इज द बैलेंस रिएक्शन ऑफ दिस पार्ट आयन पायरेट. इसको हम क्या कह सकते हैं, आयन पायरेट्स कहते हैं इसको. इसको हम कहते हैं जिंक सल्फाइड. जिंक सल्फाइड. जिंक सल्फाइड. ओके,
लेबोरेटरी मेथड में भी हम आ सकते हैं। लेबोरेटरी में हम सल्फेट से करते हैं। किससे करते हैं हम? सल्फेट। तो लेबोरेटरी में हम इसे सल्फेट पार्ट करते हैं। तो इसके लिए जो इंडस्ट्रियल मेथड के लिए यासाठी जे ॲपरेटर्स लागतात ते आपल्या इझिली अवेलेबल होत नसतात लेबॉरेटरीला. लेबॉरेटरीमध्ये आपण फ्रॉम सल्फाईड जो असतो हा करत असतो. सल्फाईड फ्रॉम सल्फाईड ओके. कुठलंही म्हणजे लॅबॉरेटरीमध्ये सोडियम सल्फाईड आपण घेतलं. ओके, याला आपण सल्फ्युरिक ॲसिडसोबत जर का ट्रीट केलं तर आपल्याला SO2 जो असतो तो आपल्याला मिळतो. सोडियम सल्फाईड जर आपण घेतलं, सोडियम सल्फाईड, सोडियम म्हणजे Na2SO3 ओके प्लस H2SO4 that use what? Na2SO4 plus SO2 plus H2O. SO2 प्लस H2O. और ये क्या है? SO2 कैसा होता है? गैस होता है. ये गैस, ये लिक्विड, ये सॉल्ट है. ओके, सोडियम सल्फेट का इपैट. तो सोडियम सल्फाइड को H2SO4 डाइल्यूट H2SO4 के साथ में अगर हमने ट्रीट किया, याच्यासोबत आपण जर ट्रीट केलं तर आपल्याला SO2 हा जो सल्फर डायऑक्साईड जो आहे हा गॅस आपल्याला इथे मिळत असतो. ओके, यानंतर प्रिपरेशन्स आपण लॅबॉरेटरी पण घेतली, त्याच्यानंतर आपण इंडस्ट्रियलसुद्धा आपण मेथड घेतलेली आहे. याच्यानंतर याच्या आपण प्रॉपर्टी पाहूयात. त्यामध्ये सगळ्यात पहिल्यांदा पाहू आपण फिजिकल प्रॉपर्टीज. ओके, फिजिकल प्रॉपर्टीज, सल्फर डायऑक्साईडच्या फिजिकल प्रॉपर्टीज. फिजिकल प्रॉपर्टीज काय काय असतात? प्रॉपर्टीज, फिजिकल प्रॉपर्टीज ऑफ SO2. फिजिकल प्रॉपर्टीज ऑफ SO2. सर पहिली प्रॉपर्टी काय की इट इज हायली पॉयझनस इन नेचर. हायली पॉयझनस इन नेचर. हायली पॉयझनस, फार मोठा जहर आहे, घेऊ शकत नाही. कोणी गॅस घेण्याचा प्रयत्न केला तर सफोकेशन होऊन हा माणूस म्हणजे जाऊ शकतो. ओके, दुसरं इट इज अ कलरलेस गॅस. ओके, विथ पंजेंट स्मेल. ओके, तिसरा आपल्याला जर घ्यायचं काम पडलं तर आपण लिक्विफाईड होऊ शकतो हा गॅस जो आहे. इट लिक्विफाईड ॲट रूम टेम्परेचर. ओके, अंडर प्रेशर ऑफ 2 atm. ओके, and boil at near about 264 Kelvin. मे बी काही मागे पुढे होऊ शकतो, 1 डिग्री 2 डिग्री. तिसरा, त्याच्यानंतर चौथा जर आपण असं म्हटलं की इट इज सोल्युबल इन वॉटर. ओके, इट इज सोल्युबल इन वॉटर. आणि जेव्हा हे वॉटरमध्ये सोल्युबल होते तेव्हा त्या जो आपलं तयार होतो, द्रावण तयार होतो, एक सोल्युशन तयार होतं, त्या सोल्युशनला आपण सल्फ्युरस ॲसिड असं आपण म्हणतो. सल्फ्युरस ॲसिड, SULFUROUS, सल्फ्युरस ॲसिड. याचं नाव आपण, मला असं वाटतं पुन्हा 2-3 लेक्चर
च्या अगोदर आपण घेतलेलं होतं. जेव्हा आपण H2SO4चे वगैरे आपण स्ट्रक्चर्स बघितले होते त्यावेळेला आपण हे एक नाव जे होतं आपण घेतलेलं होतं. जर व्हिडिओ रेग्युलरली पाहत असाल तर डेफिनेटली तुम्हाला ते दिसतं. ओके, त्याच्यानंतर आपण याच्या बघणार आहोत केमिकल प्रॉपर्टीज. व्हॉट इज द केमिकल प्रॉपर्टीज ऑफ सल्फर डायऑक्साइड्स. chemical properties of sulfur dioxides. Chemical properties. Chemical properties of sulfur dioxide. Chemical properties of sulfur dioxide. सगळ्यात पहिले reactions with आपण ऑक्सिजन घेऊया. reaction with oxygen. O2 सोबत काय होणार आहे, जेव्हा सल्फर डायऑक्साईड हा ऑक्सिजन सोबत हे होतो, पार्ट होतो, सल्फर ट्रायऑक्साईड आपल्याला मिळतो. काय मिळतो आपल्याला, सल्फर ट्रायऑक्साईड. अँड इट इज दिस रिॲक्शन कॅरीड आउट अंडर इन द प्रेझेन्स ऑफ व्हॅनेडियम ऑक्साइड्स. व्हॅनेडियम ऑक्साईडच्या प्रेझेन्समध्ये आपल्याला ही रिॲक्शन्स आपल्याला होत असते. ट्वाईस SO2 प्लस O2 व्हॅनेडियम ऑक्साईड्सचा फॉर्म्युला असतो V2O5 आणि इथे आपल्याला ट्वाईस SO3 हा गॅस जो आहे हा आपल्याला मिळेल. ओके, व्हेन सल्फर डायऑक्साइड्स रिॲक्ट्स विथ ऑक्सिजन इन प्रेझेन्स ऑफ व्हॅनेडियम ऑक्साइड, सल्फर ट्रायऑक्साइड SO3 इज ऑप्टेन. सल्फर ट्रायऑक्साइड इज ऑप्टेन. एक मार्कासाठी रिॲक्शन विचारायला महाग नाही आहे, बिलकुल आरामात हे विचारू शकतात सेकंड. याच्यानंतरची सेकंड आपण घेऊ शकतो रिॲक्शन्स विथ रिॲक्शन्स विथ क्लोरीन सोबतची आपण रिॲक्शन घेऊ शकतो. रिॲक्शन्स विथ क्लोरीन. ओके, रिॲक्शन जेव्हा आपण क्लोरीनसोबत घेत असतो तेव्हा सल्फर डायऑक्साईड जेव्हा क्लोरीनसोबत रिॲक्ट होते तर तेव्हा आपल्याला सल्फ्युरिल क्लोराईड होते आणि ही रिॲक्शन्स कॅरिड होते कॅटॅलिस्ट, आणि त्यामध्ये कॅटॅलिस्ट असतो तो म्हणजे चारकोल. इन द प्रेझेन्स ऑफ चारकोल ॲज अ कॅटॅलिस्ट आपल्याला सल्फ्युरिल क्लोराईड असा आपल्याला मिळतो. रिॲक्शन एकदम सोपी आहे. SO2 प्लस Cl2 चारकोल कॅटॅलिस्ट, चारकोल कॅटॅलिस्ट SO2Cl2. नाव लक्षात ठेवाल, सल्फ्युरिल क्लोराईड. सल्फ्युरिल क्लोराईड. ओके, हा सुद्धा गॅस, हे मात्र लिक्विडच्या फॉर्ममध्ये आपल्याला मिळत असते, सल्फ्युरिल क्लोराईड. याचप्रमाणे SO2 ची रिॲक्शन्स आपण NaOH सोबत सुद्धा घेऊ शकतो. रिॲक्शन्स विथ NaOH, सोडियम हायड्रॉक्साईड सोबत सुद्धा आपण रिॲक्शन्स घेऊ शकतो. ओके, सोडियम सोबत जेव्हा आपण रिॲक्शन्स करतो म्हणजे सल्फर डायऑक्साईड जेव्हा रिॲक्ट होतो सोडियम हायड्रॉक्साईड सोबत, तेव्हा सोडियम सल्फाईड नावाचं केमिकल आहे हे तयार होत असतं. सो वी कॅन से दॅट व्हेन सल्फर dioxide is readily reacts with sodium hydroxide solution to form sodium sulfide. To form what? Sodium sulfide.
रिॲक्शन एकदम सोपी आहे. NaOH प्लस SO2 that gives Na2SO3 प्लस H2O. याला आपण काय म्हणतो असतो, सोडियम सल्फाइड. सोडियम सल्फाइड याला आपण Na सोबतच नाही तर आपण सोडियम सल्फाइड सोबत सुद्धा, म्हणजे याच्यासोबत सुद्धा आपण Na2SO3 याच्यासोबतच आपण आणखीन सल्फरची जर आपण रिॲक्शन जर केली तर आपल्याला सोडियम हायड्रोजन सल्फाइड असा आपण मिळतो. हीच रिॲक्शन आपण कंटिन्यू, समजा हा प्रॉडक्ट आला, या प्रॉडक्टसोबत जर आपल्याला आपण आणखीन जर का सल्फर डायऑक्साईड सोबत याची रिॲक्शन्स केली, म्हणजे आपण असं लिहू शकतो Na2SO3 प्लस SO2 प्लस H2O. हे जे आलेलं आहे पार्ट याच्यामध्येच आपण SO2 ॲड केला तर आपल्याला NaHSO3 2 आहे तिथे ट्वाईस यायला लागेल. ओके, झालं, सगळेच पार्ट क्लिअर होतात. तर याला आपण म्हणत असतो सोडियम, नाव लक्षात ठेवायचं फार महत्त्वाचं आहे, सोडियम हायड्रोजन सल्फाइड. सोडियम हायड्रोजन सल्फाइड NaHSO3. SO2 ची एक रिड्युसिंग प्रॉपर्टी सुद्धा असते. सल्फर डायऑक्साईड हा जो असतो हा रिड्युसिंग एजंट म्हणून आपण ॲड करत असतो इन प्रेझेन्स ऑफ मॉइश्चर. तर त्याची रिड्युसिंग प्रॉपर्टी सुद्धा आहे SO2 ची. तुम्ही सोबत नोट्स लिहितायत ना, कारण की जर नोट्स तुम्ही लिहित नसाल तर पंचायत होणार आहे, एक लक्षात ठेवा तुमचा. हां, तर आपण काय म्हणत होतो, रिड्युसिंग प्रॉपर्टी. हां, रिड्युसिंग प्रॉपर्टी आपल्याला घ्यायची आहे. पेन बघतो मी. रिड्युसिंग प्रॉपर्टी म्हणजे सल्फर डायऑक्साईड ॲक्ट्स ॲज ए रिड्युसिंग एजंट in presence of moisture. ओके, मॉइश्चर जे असतात, म्हणजे मॉइश्चर सल्फर डायऑक्साईड जे असतात ते फेरिक जे सॉल्ट असतात त्या फेरिक सॉल्टला रिड्यूस करतात आणि फेरिक सॉल्टचं फेरस सॉल्टमध्ये त्याचं कन्व्हर्शन करतात. फेरिक सॉल्टचं सॉल्ट कन्वर्ट्स टू फेरस सॉल्ट. Okay, this sulfur dioxide convert ferric salt to ferrous salt. ओके, फेरिक सॉल्ट खायचं असतात मी सांगतो. ट्वाईस समजा Fe डाय पॉझिटिव्ह नाही, Fe असेल तर मग ट्राय पॉझिटिव्ह येणार आहे. ओके, Fe ट्राय पॉझिटिव्ह, यामध्ये जर आपण SO2 घेतलं, वॉटरच्या सोबत जर आपण काढला तर या Fe3 पॉझिटिव्हचं Fe2 पॉझिटिव्ह असं होणार आहे. ते पुन्हा ट्वाईस येतीलच. कमी झाले तर डेफिनेटली इच्छातलेच इलेक्ट्रॉन निघतील, म्हणजे हे 2 मायनस होतील हे, आणि किती जर राहिले मग +4 हायड्रोजन. ओके, आणि SO2 चे SO4 झाले,
डेफिनेटली 2 निगेटिव्ह पार्ट्स आपल्याला मिळतील आणि इथे 4 हायड्रोजन पार्ट्स 4 2 6 3 7 बरोबर ओके इट्स ओके. या प्रकारचं ही रिॲक्शन्स काय होते बॅलन्स होते रिड्युसिंग असं नाही म्हणजे फेरसच फेरिकचं फेरस होते असं नाही. तर पोटॅशियम परमॅग्नेटचं सुद्धा आपण काय करतो याचं रिडक्शन आपण करतो पोटॅशियम परमॅग्नेट म्हणजे KMnO4 KMnO4 याचं सुद्धा आपण काय करतो रिडक्शन्स करतो. आणि ते रिडक्शन करताना जो त्याचा जांभळा रंग असतो पोटॅशियम परमॅग्नेटचा हा डिकलरायझस होतो आणि आपल्याला जे मिळतं तो होतो ॲसिडिफाईड पोटॅशियम परमॅग्नेट 7. हे इनऑर्गॅनिक जेव्हा आपण शिकू तेव्हा इनऑर्गॅनिकमध्ये हे नावं आपल्याला IUPAC नावं जे असतील ते आपल्याला घ्यावे लागतील. रिॲक्शन्स मी फक्त एक सांगून देतो फार सिम्पल असते. KMnO4 ओके SO2 plus H2O that gives what K2SO4 plus MnSO4 याचा आपल्याला प्रॅक्टिकलसुद्धा असते मित्रांनो. एक लक्षात ठेवा या वर्षाला आपल्याला प्रॅक्टिकलमध्ये सुद्धा आपल्याला ही रिॲक्शन्स घ्यावी लागणार आहे. घेणार आता फक्त आता राहिलं बॅलन्सिंग करण्याचा पार्ट. ओके बॅलन्सिंगमध्ये ट्वाईस KMnO4 प्लस आता पाठच असतात रिॲक्शन त्यामुळे काही 5 SO2 दॅट गिव्ज ट्वाईस MnO4 अँड ट्वाईस H2SO. सो दीज आर. तर जांभळा रंग जो असतो व्हाईट कलर ऑफ KMnO4 इज डिकलराइज अँड इट इज कन्वर्टेड टू कलरलेस सोल्यूशन ऑफ व्हॉट विच वन पोटॅशियम व्हाट परमैग्नेट 7 सोल्यूशन. ओके चलो उसके बाद में स्ट्रक्चर ऑफ SO2 आपण आता SO2चं स्ट्रक्चर पाहूया. स्ट्रक्चर ऑफ SO2 structure of SO2 structure of SO2 structure of SO2 SO2चं स्ट्रक्चर बिलकुल डेफिनेटली त्या O3 सारखंच आहे. खूप काही असं हे नाही आहे. एक सल्फर इकडे एक ऑक्सिजन इकडे एक ऑक्सिजन इथे एकाला डबल बॉन्ड इथे एकाला सिंगल बॉन्ड इथे डेफिनेटली सल्फरवर 2 येतील. इथे जर का डबल बॉन्ड आहे तिथे 4 इलेक्ट्रॉन बॉन्ड आहेत इथे आहे तिथे 6 इलेक्ट्रॉन येतील. सिम्पल अशी का याचाच डेफिनेटली याचा सेकंड भाऊ असा असतो. हा इथे सल्फर हा इथे ऑक्सिजन हा इथे ऑक्सिजन आता इथे डबल बॉन्ड घेऊन इथे तर कसं 1 2 3 4 आणि इथे आहे तर 1 2 3 4 5 6 हे हा फॉर्म आपल्याला मिळतो. त्याच्यानंतर इथ्यातला जो बॉन्ड अँगल जो असतो OSO मधला म्हणजे किंवा SOSO मधला हा जो बॉन्ड अँगल असतो हा बॉन्ड अँगल आपल्याला भेटतो असतो काहीतरी 119.5 डिग्रीचा आपल्याला इथे जो बॉन्ड अँगल आहे हा आपल्याला मिळत असतो. आणि SO डबल बॉन्ड जो असतो हा काय येतो तर इट इज ड्यू टू द D-Pi-P-Pi बॉन्डिंगमुळे. हा जो डबल बॉन्ड आहे हा डबल बॉन्ड येण्याचं रिझन्स काय आहे D-Pi-P-Pi बॉन्डिंग जी असते D-Pi-P-Pi बॉन्डिंगमुळे हा डबल असते. आणि इट इज अ रेझोनन्स स्ट्रक्चर हायब्रिड स्ट्रक्चर ऑफ 2
कॅनॉनिकल फॉर्म. कॅनॉनिकल फॉर्म ऑफ टू कॅनॉनिकल फॉर्म. ओके. म्हणजे SO2चा हा जो डबल बॉन्ड आहे कशामुळे होतो, तो डी पाय पी पाय बॉन्डिंगमुळे होतो. आणि हे कसं असतं, रेझोनन्स हायब्रिड स्ट्रक्चर असतं दोन कॅनॉनिकल फॉर्मचं. या दोघांचं मिळून द कॉम्बिनेशन जो आहे हा पार्ट आपल्याला इथे भेटत असतो. सल्फर डायऑक्साईडचे युजेस पण भरपूर असतात. सल्फर डायऑक्साईड ऊल किंवा सिल्कला ब्लीच करण्याकरिता आपण यूज करत असतो. सल्फर डायऑक्साईड सिल्कचे जे कपडे असतात किंवा ऊलचे जे कपडे असतात, तुम्ही ते इझी वगैरे जे यूज करता की नाही, त्यामध्ये मॅक्झिमम हे SO2 जे असतं हा यूज केला जातो. त्याच्यानंतर म्हणजे काय म्हणतात त्याला, कीटकनाशक म्हणून याचा सुद्धा यूज केला, प्रिझर्वेटिव्ह म्हणून याचा यूज केला जातो युजेसमध्ये. म्हणजे युजेस त्याचे जर लिहायचे झाले तर युजेसमध्ये आपण इट इज यूज ॲज प्रिझर्वेटिव्ह. यूज ॲज प्रिझर्वेटिव्ह. सेकंड, refining of sugar and petroleum. त्याच्यानंतर थर्ड, in bleaching wool and silk. Bleaching wool and silk. anti-chlor असतात. ओके. It is used as an anti-chlor. त्याच्यानंतर मॅन्युफॅक्चर्ड ऑफ ॲसिड H2SO4. ओके. सोडियम हायड्रोजन सल्फाइड. याकरता. आणि यूज ॲज सॉल्वंट टू डिझॉल्व नंबर ऑफ ऑर्गॅनिक अँड इनऑर्गॅनिक कंपाऊंड्स, केमिकल्स यांना हे करण्यासाठी आपण हा पाठ करत असतो. ओके. आज आपण इथे थांबूया. उद्याच्या लेक्चरला आपण आणखीन सल्फरचा आणखीन एक पाठ घेऊया जो सर्वांना माहीत असतो, तो म्हणजे सल्फ्युरिक ॲसिड. ओके. सल्फ्युरिक ॲसिड काय असतं, सल्फ्युरिक ॲसिडविषयी याची आपण जी माहिती आहे ही माहिती आपण नेक्स्ट लेक्चरला घेऊया. मित्रांनो, अजून सांगा असं वाटतं आहे तुम्हा लोकांना की तुम्ही रेग्युलरली व्हिडिओ पाहत नाही आहात. नंबर ऑफ व्ह्यूज आम्हाला समजत आहेत आणि प्रॉब्लेम आम्हाला काहीच नाही, प्रॉब्लेम तुम्हाला होणार आहे जेव्हा तुम्ही ह्या गोष्टी नंतर एक्झामच्या वेळेला पाहाल तेव्हा वेळ भरपूर आपल्या हातून गेलेला असेल. आता छानपैकी मॅन टू मॅन असं एका प्रकारचं टीचिंग आपलं होत आहे आणि म्हणून असं वाटतं आहे की तुम्ही लोकांनी थोडा बहुत पाठ जो आहे तो आतापासून करायला हवा. पुस्तकं वाचायला हवेत, नोट्स तुम्हाला प्रोव्हाइड झालेल्या आहेत आणि टीचिंगसुद्धा होतं आहे. साधारणतः असं विचार करा की 10-15 दिवसामध्ये एक चॅप्टर या हिशोबाने जर आपण केलो तरी आपला सिलेबस डिसेंबर एंडला संपून जाईल.
डिसेंबर एंडला संपणार आहे. तुम्ही अजिबात पाहत नाही आहेत आणि जर का तुम्हाला हे असेल काय म्हणतात त्याला बा सर आम्हाला माहीतच नाही पडत आपला व्हिडिओ येतो केव्हा, तर सबस्क्राईबचं बटन दाबा, बेल आयकॉनचं बटन दाबा, सबस्क्राईब करा, बेल आयकॉनचं बटन दाबा, म्हणजे येणाऱ्या प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन हे तुमच्यापर्यंत पोचेल, जेणेकरून व्हिडिओज मिस होणार नाहीत. केव्हाही वेळ भेटला तरी आपण ते व्हिडिओज सहजपणे बघू शकतो आणि नोट्समधून आपण आपला अभ्यास व्यवस्थित करू शकतो, जेणेकरून बोर्डाच्या परीक्षेच्या वेळेस आपल्याला जास्त प्रॉब्लेम जाणार नाही. मित्रांनो, खरंच मी सांगतो, वेळ निघून चाललेली आहे. आज सप्टेंबर महिना अर्धा संपलेला आहे. भरपूर अधिक वेळ जास्त तुमच्याकडे नाही आहेत, कारण की तुम्हाला याच्यासोबत बाकीसुद्धा आपल्या एंट्रन्स एक्झामच्यासुद्धा आपल्याला अभ्यास जो असतो तो करावायचा असतो. ते सुद्धा आपल्या चालू आहेत, त्याची व्हिडिओ आपले सुरू आहेत. परंतु मित्रांनो, अभ्यास करणे फार महत्त्वाचे आहे. ओके, थँक्यू व्हेरी मच.